नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये इरावती आता रमाकांत काकासाठी शेर शायरी आणि कविता यांचे काही पुस्तक ऑनलाईन करते आणि ते रमाकांत काका यांना देत म्हणते की तुला पूर्वीपासून शेर शायरी आणि कविता खूप आवडायचं हे मला माहिती होतं, म्हणून ही सर्व पुस्तक मी ऑनलाईन तुझ्यासाठी मागवली खास करून. त्यावर त्या काका इरावतीकडे न बघता फक्त थँक्यू असं म्हणतात. तोंडावर जे काही चेहरा त्यांचा गंभीर असतो. इरावती बाबतीत आता काकांना जो काही राग असतो तर ते अजून सुद्धा विसरलेले नसतात, म्हणून ते काही न बोलता फक्त थँक्यू म्हणतात. त्यावर त्या इरावती लगेच म्हणते की थँक्यू आणि सॉरी हे दोन कोरडे शब्द आहेत, हे तर तुला माहितीच असेल. एका नात्यामध्ये दरी निर्माण करणारे इतके मोठे हे दोन शब्द आहेत आणि हे बघ आपल्यामध्ये दरी तर येणार, कारण कधीही कनेक्शन हे झालेलंच नाही रमाकांत आपल्या दोघांमध्ये. शशी दादाबरोबर माझं खूप काही जमायचं, मी त्याच्याबरोबरच बोलायचे, त्याच्याबरोबर जे काही मनातील आहे ते सर्व शेअर करायचे. एक असा घट्ट आमच्या दोघांमध्ये बॉन्ड होता आणि त्या बाबतीत तू कधीही माझा नव्हता, त्यामुळे मला कायम असं सतत वाटायचे की कायम तू माझा रागराग करतोय, द्वेष असल्यासारखा. तेव्हा लगेच काकांना हसू येते. काका म्हणतात की द्वेष? काका म्हणतात की अगं हे बघ इरा, मी झाडा झुडपावर इतकं प्रेम करणारा माणूस आहे, त्यांच्यामध्ये मी कायम रमत असतो. झाडा झुडपावर मी इतकं प्रेम करतो, माझ्या मनात कुणाविषयी द्वेष कशा असेल, कशाला मी दुसऱ्याचा द्वेष करेल, म्हणून मला सुद्धा तुझ्याबरोबर बोलायला खूप म्हणजे वाटायचे, म्हणून मी तुझ्याशी बोलण्यासाठी सुद्धा यायचो. परंतु तुझं तर कायम स्वतःच्याच अगदी विश्वामध्ये तू रमलेली असायचे. कधीही तू अगदी दुसरीकडे बघितले नाही, म्हणजे कधी माझा विचार तू केलाच नाही. तू फक्त स्वतःचा विचार करायची आणि त्यात तू हुशार होती, शेंडेफळ होती, त्यामुळे सर्वांची लाडकी तर तूच होती. आणि शशिकांत दादा तसा, म्हणून तो सुद्धा जास्त लाडका होता, कारण तू शेंडेफळ आणि तो अगदी लहान. आणि मी तर मात्र अगदी मधच तुमच्यामध्ये अडकलो. कधी कोणी माझ्याकडे प्रेम तर केलंच नाही, परंतु कायम तुम्ही दोघं हे सर्वांची लाडकी असायचे. सर्वजण तुमच्या दोघांचाच लाड करायचे. त्यावेळेस कोणीही माझ्याकडे लक्ष तर दिलेच नाही, त्यामुळे मला हे सुद्धा असंच वाटायचं की तुला सुद्धा माझी काही गरज नसेल, तू सुद्धा माझा विचार करत नसेल. त्यावर इरावती म्हणते की अरे उलट होतं हे, बघ मला सुद्धा काहीतरी सांगायचं होतं. तेव्हा कायम माझ्यासमोर शशीदादा यायचा माझी लाड करण्यासाठी, मला शॉपिंगला घेऊन जाण्यासाठी, आणि कितीही मी गोंधळ वगैरे काही घातले तरी सुद्धा तोच माझ्या सोबत यायचा. आणि हे बघ तेव्हा तर माझं वय हे अलर्ट होतं, म्हणजे जेव्हा हवं ती गोष्ट मला जर मिळाली नाही तर समोर जी काही व्यक्ती असेल तर तिचा मी रागराग करायचे, कारण शशिकांत दादाबद्दल मला इतकी ओढ निर्माण झाली होती. तो काय हवं काय नको प्रत्येक गोष्ट मला तो देण्याचा प्रयत्न करत होता, म्हणून कधीही मला तुझी ओढ निर्माण झालीच नाही आणि कधीही मी तुझ्याकडे त्या बाबतीत आले सुद्धा नाही. म्हणजे हे बघ अरे, जेव्हा आम्ही शशिकांत दादा आणि मी एकमेकांशी इतकं शेअर करायचो की जेव्हा माझं साहिलशी अफेअर झालं तेव्हा सुद्धा पहिल्यांदा मी शशिकांत दादाला सांगितले होते, बाकी कधी मी कुणाला काही सांगितले नाही. मला त्यावेळेस तुला सुद्धा काही सांगावेसे वाटले नव्हते. आणि हे सगळं काही झाल्यानंतर, ते प्रकरण झाल्यानंतर सुद्धा जेव्हा अमेरिकेला हे सर्व सोडून जाताना तुला सांगावंसं नाही वाटलं, परंतु आत्ता माझ्या मनाला वेगळंच वाटतं. आत्ता मात्र हे वाटतं मला की प्रेम करणं या घरातील लोकांवर चुकीचे होते आणि कोणीही कुणावर प्रेम करणं हे खरंच चुकीचं आहे. तर मयुरी आता ह्या दोघांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा आता इरावतीचे हे बोलणे ऐकून मयुरी म्हणते की हो ना आत्या, अगदी तुझं खरं आहे, कारण माझे सुद्धा एका मुलावर प्रेम होते, परंतु तो मुलगा गरीब होता. तरी सुद्धा मी संसार केला, परंतु त्याची मोठी शिक्षा तर मला मिळाली. तेव्हा मात्र आता इरावती मयुरी रडत असते, तर मयुरीला अगदी समजावते. तर काका सुद्धा आता हे सर्व ऐकून घेतात आणि इरावतीला म्हणतात की इरा हे बघ, तुझी वहिनी गेल्यानंतर माझ्या सुद्धा आयुष्यामध्ये अगं एक मैत्रीण आली होती, आम्ही खूप गप्पा करायचो. पण अगं खरं सांगू का, तेव्हा कधीच मला असे वाटले नाही की त्या मैत्रिणीला घेऊन या घरात यावे, म्हणून या घरातील वातावरण असे काही झालेले आहे की असे ते वातावरण करून ठेवलेले आहे की या घरात कोणीच कोणावर प्रेम नाही करू शकत, करायचा तर फक्त राग आणि त्रागात रागा. तेव्हा आता हे सर्व ऐकून इरावती आता मनात म्हणते की खरंच खोटारड आहेस तू, तर जळायचा माझ्यावर. सगळ्यांनी मिळून एक एक करून माझ्या आयुष्यातील प्रेम संपवलं, तर तसंच मी तुमचा बदला घेणार आहे. एक एक करून मी तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यातील प्रेम संपवणार आहे. तुझ्या हे सगळ्या आपल्या माणसाला मी वेगळं करणार आहे, जसे रमा आणि अक्षयला मी वेगळे करणार अगदी तसे. आणि तेवढ्यात इरावतीला आता साहिल बद्दल बदला घ्यायचा असतो, म्हणून डोळ्यातून तिच्या पाणी येत असते. तर काका म्हणतात की इरा, अगं इरा. तेव्हा कुठे इरा भारावर येते आणि काका विचारतात की काय ग काय झाले. तेव्हा लगेच आता इरावती म्हणते
आणि सॉरी दादा, अरे माझं सुद्धा चुकलंस, कारण आत्ता मला असे वाटते की या घरामध्ये एक अदृश्य भिंत आहे, त्यामुळे आपण आपल्या लाडक्या व्यक्तीपर्यंत नाही पोहोचू शकत. त्या भिंतीमुळे आपण आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर बरोबर नाही पोहोचू शकत. त्यासाठी आपल्याला ती अदृश्य भिंत ही छेदायला हवी. तेव्हा काकाही इरावतीच्या खांद्यावर हात ठेवतात, तिला समजवतात. तर इरावती आता काकांचा हात काढल्यानंतर आपल्या खांद्यावर हात ठेवते. त्यानंतर आता इकडे असे बघायला मिळते की भूषण दादा, साई, माई आणि रमा यांचा जो काही प्लॅन असतो तो सुरू असतो. आणि तेव्हा अक्षय घरी येऊन गेलेला माई आता साईला सांगते. तर साई डोक्याला हात लावतो. साई आता माईंना म्हणतो की हे बघ माई, अगं अक्षय भाऊजी घरी येऊन गेलेत, मग तुला कॉल करून सांगायला काय झाले होते. तेव्हा आता माई म्हणतात की हे बघ, अरे सर्वजण कामात असतात म्हणून मी सांगितले नाही. आणि काय रे साई, तुला काय वाटतं की मी घाबरते का त्यांना? त्या बाईला सुद्धा मी इतकं सुनावलं आणि मी त्या अक्षयला सुद्धा इतकं सुनावलोय. मी त्याला म्हटले की काय रे, तू कसा माणूस आहेस, जो आपल्या स्वतःच्या बायकोला ओळखत नाही, तू कसला नवरा. त्यावर आता माईचं हे बोलणं ऐकून साई म्हणतो की नाही अगं, अक्षय भाऊजींची काही चूक नाही, कारण ती माही आहे ना, ती खूप बनेल आहे, चॅप्टर आहे. तेव्हा माई म्हणतात की हो का, बनेल का? बनेल नाही तर ती महा बनेल आहे. अरे ती तर चक्कर आल्याचं नाटक करत होती, मला कसं तरी होतंय असे आता त्या अक्षय समोर नाटक करत होती. तेव्हा ते हे सर्व ऐकत असताना रमाचे डोळे अगदी पाणवलेले असतात. तर भूषण दादा म्हणतात की हो ना, त्या बाईनेच काहीतरी पट्टी अक्षय बंट्याला बडवलेली असणार, म्हणूनच बंट्या तिच्यावर इतका विश्वास ठेवतोय. बंट्याला आता या सरावरून हेच वाटत असेल की ती माही प्रेग्नेंट आहे, म्हणून तो जरा जास्त तिची काळजी घेत असेल. तेव्हा साई म्हणतो की हो ना. तर माई म्हणतात की मग आता आपण काय करायचं. तेव्हा आता हे सगळ्यांचं बोलणं ऐकून रमा म्हणते की आता जे काही करायचं आहे तर ते मी करणार. तेव्हा आता हे ऐकून साई विचारतो की म्हणजे काय नक्की तुमच्या डोक्यामध्ये काय सुरू आहे. तर तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा, आता झाला माझा निर्णय, उद्याच्या उद्या मी मुकादमांच्या घरामध्ये जाऊन राहणार. बघूयात आपण माही स्वतःला किती दिवस वाचू शकते. तेव्हा साई, माई आणि भूषण दादा यांना आता रमाचा हा निर्णय मान्य नसतो. साई म्हणतो की हे बघा, हे जे काही निर्णय आहे मला नाही पटत, हे जे काही आहे ना ते जरा रिस्क आहे. म्हणजे बघितलंच ना तुम्ही, ती बाई आली होती तेव्हा ती काय बोलून गेली बरं. तिने तर अगदी छोट्या मुलीचा विचार केला नाही, तिला मारून टाकण्याची धमकी तिने दिली. तुमचा ती काय विचार करणार आहे, तुमच्या सोबत सुद्धा असंच काहीतरी ती करू शकते. तेव्हा आता साईचं बोलणं ऐकून भूषण दादा म्हणतात की हो ना तायडे, जे काही बोलतात ते बरोबर बोलतात, कारण जर तेथे गेली तर तुझ्या जीवाला धोका राहू शकतो, त्यामुळे तुला जे काही करायचं आहे तर ते इथे राहूनच तू करू शकते. माईंचे सुद्धा म्हणणे तेच असते. आणि भूषण दादा म्हणतात की तायडे हे बघ, तू तिकडे त्या घरामध्ये जाऊ नकोस. तेव्हा आता रमा ऐकायला तयार नसते. रमा म्हणते की नाही, मला कुणाच्याही अगदी खांद्यावर ओझं बनून नाही राहायचं. तेव्हा माई डोक्याला हात लावतात आणि म्हणतात की बाप्पा, तुला किती समजावू, तू कधीच कोणावर ओझं म्हणून नाही राहिलीस. आणि बरं ठीक आहे, माझं तोंड आहे फटकळ, परंतु मी मनाने खूप चांगली आहे. तेव्हा आता माईचे हे बोलणं ऐकून साईला हसू येते. तेव्हा आता माईंचे हे बोलणं ऐकून रमा म्हणते की हो ना काकू, मला माहिती आहे, खरंच तुम्ही मनाने खूप चांगले आहात, त्यामुळे यापुढे जे काही करायचं असेल तर ते मला करून द्या. हा खेळ आता मीच खेळणार. बघूयात त्यात माही जिंकते की कोण जिंकते. आता रमाचा पक्का निर्धार झालेला असतो. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे मुकादमांच्या घरामध्ये आता म्हणजे अक्षय हा तयार होऊन कामावर निघलेला असतो. तर माही त्याचा टिफिन घेऊन येते आणि त्याला पटकन ती आता ऑफिसला काढून देण्याचा प्रयत्न करत असते, कारण आज रमा या घरात येणार असते हे तिला माहिती असते. तेव्हा घाईने ती रुमाल, जॉकेट वगैरे आहे सगळं काही आता हातामध्ये देते आणि लगेच ती अक्षयच्या हाताला धरते आणि म्हणते की हे बघा, लवकर जा आणि ऑफिसमध्ये येताना मात्र फोन करा. तेव्हा आता अक्षय एकसारखा तिच्याकडे बघत असतो, म्हणजे तू असं का बोलते, का मला ऑफिसमधून निघण्यासाठी फोन करायला सांगते. तेव्हा आता ही माही म्हणते की हे बघा, जर तुम्ही ऑफिसमधून तेथून निघले, मला काही आणायचे असेल आणि तुमचा फोन आल्यानंतर मी तुम्हाला सगळं काही सांगेल की काय आणायचे काय नाही. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं पण हा ठीक आहे, परंतु तू असं मागं लागल्यासारखं का मला इथून जायला सांगते. अगं मला अजून उशीर नाही झालेला, वेळेच्या अगोदर मी निघतोय. तेव्हा माही ऐकायला तयार नसते. माही म्हणते की ठीक आहे, जा लवकर, जा बरे लवकर. लवकर गेल्यानंतर परत लवकर घरी येताल. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं तू असं का बोलतेस, मी लवकर तरी सुद्धा घरी येऊ शकतोस. बरं एक काम मी करतो, मी आज ऑफिसलाच जात नाही आणि आज मात्र ऑफिसला सुट्टी नाही जात. म्हणून अक्षय आपल्या हातातील टिफिन वगैरे सगळं काही तो आता घेतलेलं सर्व सामान खाली ठेवतो आणि तेथे बसतो. तुझ्यासाठी मी घरी थांबतो. तेवढ्यात लगेच आता माही खूपच घाबरते. तिला आता रमाने
फोन केलेला आहे हे सर्व काही आता आठवते. रमाने तिला फोन केलेला असतो की हे बघ माही, मी मुकादमांच्या घरी येते, गेस्ट रूम तू माझ्यासाठी तयार ठेव आणि माझ्या राहण्याची सुद्धा चांगली व्यवस्था करून ठेव. जर ती व्यवस्था चांगली नसेल तेव्हा तर मी सरळ घरामध्ये निघून येईल, ही गोष्ट लक्षात ठेव. आणि तेथे आल्यानंतर मग मी काय होईल हे माहिती नाही. हे सगळं काही आता माहीला आठवते. हे आठवल्यानंतर तिला टेन्शन येते. ती लगेच अक्षयच्या हाताला धरते आणि अक्षयला म्हणते की तुम्ही असं काय करता, तुम्ही असं करू नका, मी तुम्हाला आज घरामध्ये नाही असे बसून देणार, तुम्ही ऑफिसला जा. मला माहिती आहे ऑफिसमध्ये खूप कामं आहेत, खूप टेन्शन सुरू आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं हे सर्व तुला आता कोणी सांगितले, ऑफिसचं काम आणि ऑफिसचं जे काही टेन्शन आहे ते रोजच असते, त्यात नवीन असे काही नाही, तरी सुद्धा तू मला असं का ऑफिसला जायचं सांगते. आणि तो पोटाला हात लावत म्हणतो की हे मात्र नवीन आहे, मग यासाठी मी आपल्या बाळासाठी रोज थांबू शकतो. हे बघ यापुढे तर मी नक्की थांबत जाणार आहे, कारण आता लवकरच तुला काही दिवसांनी जे कपडे आहेत तर ते कपडे नाही बसणार, म्हणून तुझ्यासाठी लवकर काहीतरी वेगळे कपडे घ्यावे लागतील. कारण बाळ येण्याची मला आता वाट बघायची आहे, बाळाशी खूप खूप गप्पा करायच्या आहेत. आणि हे बघ मी आत्तापासून गप्पा सुद्धा मारायला लागलो. म्हणून तो माहीच्या पोटाकडे बघतो आणि म्हणतो की काय ग परी, आणि माहीला म्हणतो की तू नाही, ही माझी परी आहे, पोटाला हात लावत. आणि तो परीबरोबर आता गप्पा करत असतो. तेव्हा माहीला भलतेच टेन्शन येते. माही आता विचार करते की नक्की आता काय करू, अक्षय जर येथे थांबला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईलच. त्यामुळे आता माहीला खूप टेन्शन येते की नक्की अक्षयला कसे बाहेर काढून देऊ ऑफिसला. त्यानंतर आता इकडे शशिकांत एकटाच आता बाहेर गार्डनमध्ये बसलेला असतो, चौपाळ्यामध्ये. आणि तेवढ्यात तेथे इरावती ही नारळ पाणी पीत तेथे येते. शशिकांतकडे ती एकटक बघत असते आणि शशिकांतला म्हणते की दादा हे घे नारळ पाणी. तर शशिकांत म्हणतो की नकोय मला. आणि शशिकांत आता समोर बघत असतो तर इरावती त्याला विचारते की काय रे, समोर बघून असा एकटक काय बघतो, एकटाच बसलेला आहे. तेव्हा शशिकांत म्हणतोय ती बघतोय ना पक्ष्यांचा चिवचिवाट आणि पाऊस कसा पडणार आहे. तर इरावतीला हसायला येते. इरावती म्हणते की अरे बघ ना, तू कितीही बघितले तरी पाऊस काही पडणार नाही. तो सुद्धा असंच म्हणेल की हे बघ कोणीतरी हा वेगळाच माणूस बसलेला आहे. अरे शशी दादा खरंच तू किती बदलला रे, अरे तू पहिला कसला होता, एकदम रावडी आणि दरारा होता तुझा, कारण तुझी खरंच भीती वाटत होती तुझ्याकडे बघितल्यानंतर. अगदी तू वाघासारखी डरकाळी फोडायचा. अरे एकदा तू आवाज दिला की 100 जण असे धावतच पळत तुझ्या मागे पुढे यायचे. आणि मुलींच्या बाबतीत तर 100 आणि 200 मुली तुझ्या मागे अशा एरझऱ्या मारत होत्या, मागे फिरत होत्या. एक असा वेगळाच रुबाब तुझा त्यावेळेस होता. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की असं का बोलते, अजून सुद्धा माझा तो रुबाब आणि दरारा आहेस. म्हणजे हे पग वाघ कितीही पाळीव झाला तरी तो पंजा मारायचा मात्र विसरत नसतो. आणि हे पग अजून सुद्धा मी वाघ आहे, 100 मुली माझ्या मागे अजून सुद्धा फिरतात. तेव्हा इरावती हे सर्व ऐकून म्हणते की हो का. त्यावर आता हे सगळं बोलून झाल्यानंतर शशिकांत म्हणतो की आता मात्र मी बदललो आहे, मी बदल केला तो माझ्या बायकोसाठी. तेव्हा इरावती म्हणते की हो ना, मी तर तुला हेच म्हणते की अरे तुझ्यासारख्या माणसाने त्या सीमा वहिनीसारख्या बाईशी लग्न केले तर कसे, म्हणजे सीमा वहिनी तुला आवडलीच कशी. तेव्हा आता शशिकांत थोडासा रागाने उठतो आणि इरावतीकडे बघत असतो. तेव्हा इरावती म्हणते की अरे म्हणजे असे सीमा वहिनी. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की हो का, मी कसे लग्न सीमा बरोबर केले ते का. अगं मी कुठे माझ्या मनाने तिच्याबरोबर लग्न केले, माझे लग्न तर वडिलांनी तिच्याबरोबर जबरदस्तीने लावले, जबरदस्तीने त्यांनी मला हे लग्न करण्यासाठी भाग पाडले. तेव्हा आता लगेच इरावती म्हणते की हो ना, अरे कधी कधी आई वडील हे आपल्या भल्याचा विचार करून काही गोष्टी आपल्यासाठी भल्याच्याच करत असतात, काही गोष्टींपुढे त्यांचा नाईलाज असतो, शेवटी त्यांना त्या घराच्या भल्यासाठी करावेच लागतो. अरे माझंच उदाहरण घे, कारण आपल्या घराच्या भल्यासाठी त्यांनी येथे मला राहून दिले नाही, अगदी तिकडे लंडनला पाठवले. आणि हे पग त्यावेळेस मात्र घरच्यांच्या बाबतीत आईने हा निर्णय घेतला अक्षयसाठी, अक्षयच्या तिने जीवनाचा विचार केला. आणि माझ्या बाबतीत तर काय, माझ्या बाबतीत सुद्धा तेच घडले. अरे सगळ्यांशी संबंध तोडून मला डायरेक्ट एकटीला तिकडे अमेरिकेला पाठवून दिले, सगळ्यांपासून एकदम दूर तिने मला पाठवून दिले, कारण तो मुलगा माझ्याशी वाईट वागला, तो परत माझ्या आयुष्यामध्ये आलाच नाही. आता जे काही घडलेले आहे ते सर्व इरावतीला माहिती असते, परंतु ती मुद्दाम आता शशिकांतच्या तोंडावर ही सर्व बोलत असते. शशिकांतला म्हणते की हे बघ दादा, मला एक गोष्ट सांग. अरे तू आता बदललो असे म्हणतो, म्हणून मी तुला आता हा प्रश्न विचारते की हे बघ, जर तुझ्यावर असे डिसिजन घेण्याची वेळ आली तर तेव्हा तू काय करशील, नक्की कोणाचा विचार करशील. परंतु हे बघ आता जे काही तुझं हे बदललेले रूप आहे ते बघून मला असं वाटतं की मला नाही वाटत की तू कोणताही डिसिजन घेशील म्हणून. त्यामुळे एक गोष्ट तू लक्षात
लक्षातच घे, कारण वाघाने कितीही शेळी बनण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा शेवटी वाघ तो वाघच असतो आणि शेळ्या त्या शेळ्याच असतात, ही गोष्ट लक्षात घे. इरावतीचे हे बोलणे ऐकून शशिकांत म्हणतो की हे बघ, मी अजून सुद्धा वाघ आहे आणि यापुढे कायम मी वाघ राहीलच. तेव्हा आता इरावती म्हणते की अरे बोलणं खूप सोपं असतं, कधीतरी कन्व्हिन्स झाला काही बघ ना स्वतःला विचारून. आणि ते नारळ आहे तर ते पाणी पिण्यासाठी शशिकांतच्या हातात देते आणि म्हणते की हे बघ, अरे हे बदलणं खरंच, हे सर्व ठीक आहे दादा, शांत राहायचं, बाजूच्या लोकांना आपला त्रास होऊ नये असं आपण त्यावेळेस वागायचं, चांगले वागण्याचा आपण प्रयत्न करायचा, शेळीसारखे वागायचे. परंतु ह्या शेळीसारखं वागण्याच्या नादामध्ये तुझ्यामधील जो काही खराखुरा शशिकांत आहे तो हरवतो की काय, याकडे लक्ष दे, याकडे जरा डोकून बघ की नक्की तुला काय वाटते ते. अरे तो जर हरवला तर लोक सुद्धा तुला नाही विचारणार अशीच, असे बोलून आता इरावती खूप हसते. परंतु शशिकांत हा स्वतःवरच रागवतो, ते नारळ आहे तर ते फेकून देतो. त्यानंतर आता इकडे माही अक्षयला ऐकायला तयार नसते, कारण तिला रमाला घरात घेऊन यायचे असते, म्हणून ती अक्षयला ऑफिसमध्ये काढून देण्यासाठी खूप प्रयत्न करत असते. की म्हणते की हे बघा, नाही मी तुमचं काही ऐकून न घेता शेवटी तुम्हाला ऑफिसमध्ये जावंच लागेल आणि आता तुम्ही किती दिवस अशा सुट्ट्या घेणार आहात बरं, नंतर सुद्धा तुम्हाला खूप काही सुट्ट्या घ्यायच्या आहे, त्यामुळे आता तुम्ही काही सुट्ट्या घेऊ नका, नंतर सुट्ट्या घेऊ शकतात. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं घेऊन दे ना सुट्टी, अगं मी तुझ्यासाठी घरी थांबतोय. आणि तो आपल्या बाळाशी सुद्धा गप्पा मारण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा आता लगेच माही म्हणते की अहो ऑफिसमधून घरी आल्यानंतर तुम्ही बाळाशी गप्पा मारू शकतात, म्हणून ती अक्षयच्या हाताला धरते आणि त्याला ऑफिसमध्ये काढून देत असते. तर अक्षय म्हणतो की अगं हा कोणता हट्ट आहे, काय बोलतेस तू. आणि बरं बाई ठीक आहे, तू म्हणतेस तर मी जातो, म्हणून अक्षय आपल्या बॅग वगैरे सगळं काही टिफिनची बॅग हातात घेतो आणि शेवटी तो जायला निघतो. आणि परत तो माहीला विचारतो की जाऊ का खरंच. तेव्हा आता माही म्हणते की हो जा ना, खरंच जा, काम करा आता. आणि अक्षय म्हणतो की बरं ओके बाय. तर माही म्हणते की ओके बाय आणि परी तुम्हाला बाय म्हणते. तेव्हा आता शेवटी अक्षय ऑफिसला निघून जातो. त्यानंतर आता ही माही दरवाजा लावून घेते आणि आता ती विचार करते, स्वतःला म्हणते की आज मात्र रमा येणार आहे आणि रमा येथे आली हे कुणाला कळायला नकोय, आणि जर ती येथे आली आणि कुणाला जर दिसली तर खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण होईल, त्यामुळे मी काही अशी चूक तर नाही ना केली तिची अट वगैरे मान्य करून, म्हणून त्याचा सुद्धा माहीला आता विचार करून खूप टेन्शन येते. त्यानंतर आता इकडे रमा ही तयार होऊन निघलेलीच असते आणि साई तिला परत एकदा म्हणत असतो की रमा तुम्ही एकदा विचार करा, जो काही निर्णय तुम्ही घेतला तो चुकीचा तर नाही ना, कारण तुम्ही तिकडे गेल्यानंतर आता चिवडा कोण बनवणार, तिकडे तुमचा टाइम वेस्ट तर जाणार नाही ना, तिकडे काय करताल बरं तुम्ही. म्हणून साईला खूप टेन्शन येते. तर आता रमा म्हणते की हे बघा साई, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी सगळं काही व्यवस्थित करेल, करावं तर लागेलच. आणि हे बघा भूषण दादा आहेत, भूषण दादा हे सगळ्यामध्ये मला मदत करतीलच. तेव्हा आता साई म्हणतो की हे बघा तुम्हाला जर काही झाले, माझी आठवण झाली, काही गरज जर लागली तर नक्की तुम्ही मला कॉल करा, मी आहे तुमच्या सोबत. तेव्हा आता रमा म्हणते की हो नक्की करेल. आणि तेवढ्यात भूषण दादा येतात आणि आता रमाला विचारतात की झाली का तयारी. तर रमा म्हणते की हो झाली. तर भूषण दादा म्हणतात की चला मग आता निघूयात. तेव्हा आता माईचे डोळे भरून येत असतात. तर आता रमा ही माईंना समजावते की हे बघा काकू, खरंच आजपर्यंत तुम्ही खूप मदत मला करत आलात, माझी कायम तुम्ही साथ दिली, परंतु माझ्यामुळे जर तुम्हाला काही त्रास झाला असेल तर मला माफ करा. तेव्हा आता माई रमाचा हात हातामध्ये घेतात आणि म्हणतात की हो त्रास तर तुम्हाला दिलाच, अगं जीव सुद्धा तुम्हाला लावलाच ना ग, म्हणजे हे बघ अगं कसे आहे की काय काय शिकवले की माणसाने थोडंसं वाकायला हवं परंतु मोडायला नाही, एकदा मोडलं तर परत उभं नाही राहू शकत आणि जर वाकलं तर परत एकदा आपण उभं राहू शकतो. हे ऐकून आता माई ह्या रमाला जवळ घेतात. तर रमा ही माईंच्या पाया पडते. भूषण दादा म्हणतात की चला चला उशीर होतोय खूप. तर माई अगदी तोंड भरून रमाला आशीर्वाद देतात की सुखी राहा म्हणून, आणि रमाला सांगतात की तू तुझी आणि बाळाची काळजी घे. तेव्हा आता रमा ही साईकडे बघत असते आणि साईला म्हणते की साई येते मी, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तेव्हा साईला खूप वाईट वाटत असते की रमा आता जाते म्हणून, त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते. तेव्हा रमा ही अगदी वळून वळून मागे बघत असते. माई आणि साई रमा गेली म्हणून त्यांना खूप वाईट वाटते, दुःख होते. साईचे डोळे भरून येतात. माई आता साईची ती अवस्था बघत असते. त्यानंतर आता इकडे इरावती आणि माही एका रूम मध्ये असतात. तर माहीला तर भलतेच टेन्शन आलेले असते की आता रमा मुकदमांच्या घरात येते म्हणून, परंतु इरावती गाणं गुणगुणत असते. तेव्हा माही तिला विचारते की इरा अगं काय हे, तू इतकी शांत कशी राहू शकते, अगं ती रमा परत आपल्या घरात येते तरी सुद्धा तू गाणं गुणगुणते, तुला काहीच या गोष्टीचं वाटत नाही का. तेव्हा इरावतीला काही फरक पडत नसतो. इरावती अगदी शांत असते.
ही आता अगदी जोरातच इरावर ओरडते की इरा मी तुला काय म्हणते. तेव्हा इरा अगदी शांतपणे माहीला म्हणते आणि हे बघ मी काही पण करू शकते कारण तुझी आता रमा येणार आहे ना. तर माही म्हणते की हो ना ती रमा येणार आहे म्हणूनच मला इतकं टेन्शन आलेलं आहे. ओके आणि जर तिला कोणी बघितले तर म्हणून आता माही जोराने ओरडत असते. तर इरावती म्हणते की अगं शांत इतक्या मोठ्याने का ओरडतेस. जर इतक्या मोठ्याने तू ओरडलीस कोणापर्यंत ऐकू गेले तर. तेव्हा आता माही विचारते की इरा पण तिला आपण गेस्ट रूम पर्यंत कसे घेऊन जाणार आहोत. इरावती परत विचारते की काय विचारलंस तू. तर आता माही पुन्हा म्हणते की हे बघ मी तुला असे विचारले की आता रमाला गेस्ट रूम पर्यंत कसे घेऊन जायचे. तेव्हा इरावती म्हणते की अगं आहे ना माझ्याकडे एक आयडिया. तेव्हा इरावती आता माहीचा पदर धरते आणि तिच्या डोक्यावर टाकते. तर ते बघून आता माहीला खूप आनंद होतो. माही खुशत म्हणते की घुंगट आता असा पदर टाकून आपण तिला घेऊन जायचे म्हणजे तिचा चेहरा कोणाला दिसणार नाही तर. आणि खुशत म्हणते की अगं ही तर आयडिया खूप गुड आहे. आणि इरा अगं तुला माहिती आहे का तेव्हा मी इकडे पहिल्यांदा आले होते तर त्यावेळेस सुद्धा नैना मला असं घुंगट मध्ये इकडे घेऊन आली होती आणि आपला पदर डोक्यावर घेऊन सांगत असते. आणि तिने मला म्हणजे नैनाने मला असे सांगितले होते तू मेड आहे म्हणून. आणि हे बघ इरा अगं ते सर्व जाऊन दे परंतु ऐक ना इरा अगं तेव्हा तर मी बोलू शकले नव्हते मी तेव्हा सावरून घेतलं होतं परंतु रमा तर बोलू शकते. ती शांत नाही राहू शकत ती काही पण करू शकते. तेव्हा आता हे ऐकून इरावती म्हणते की हो ना ते तर बरोबरच आहे. त्यामुळे आता काय करायचं याचा इरावती विचार करत असते. तर माही म्हणते की एक काम कर तू फेऱ्या मार म्हणजे काय करायचं आहे हे तुझ्या लवकरच लक्षात येईल म्हणून इरावती आता माहीलाच म्हणते की तूच फेऱ्या मार. जर तू फेऱ्या मारत असते तेव्हा मला काहीतरी सुचते म्हणून. तेव्हा इरावतीने सांगितल्याप्रमाणे आता माही जोरजोराने फेऱ्या तर मारते परंतु सुचले का असे विचारते. तर इरावती आता म्हणते की हो सुचले आणि माहीच्या कानामध्ये ती काहीतरी असे सांगते. ऐकून माही तर अगदी खूप खुश होते. आता जो काही इरावती आहे तर त्या इरावतीला माहीला कसं आता म्हणजे रमाबद्दल अगदी व्यवस्थित वागायचे रमाबरोबर कसं हे हँडल करायचं आणि कुणाला काही लक्षात येऊन द्यायचे नाही हे सगळं काही आता इरावती सांगत असते. तर माही सर्व ऐकून खुश होते. तर मित्रांनो हा भाग येथेच संपतो. तर पुढील भागामध्ये आता रमा ही सांगितल्याप्रमाणे गेस्ट रूम मध्ये राहायला येते आणि ती आता इरावती आणि माहीला विचारते की मी तुम्हाला जसे सांगितले तसे सांगितल्याप्रमाणे सगळे काही गोष्टी इथे तयार आहेत ना. तर इरावती म्हणते की हो ना सगळं काही तयार आहे तू काही काळजी करू नकोस. तेव्हा आता इरावती सुद्धा आता रमासमोर हात जोडते आणि म्हणते की मॅडम तुम्हाला सगळं काही जे हवं होतं ते सगळं काही आणून ठेवलेलं आहे. तुम्ही येणार म्हणून ही रूम खूप सजवलेली आहे. तर हे बघून आता रमा म्हणते की एक गोष्ट मात्र कमी आहे. तेव्हा आता माही विचारते की काय कोणती वस्तू. तर रमा म्हणते की माझा आणि यांचा फोटो. त्यानंतर आता माही रमा आणि इरावती एका रूम मध्ये असतात. तर अक्षय त्यावेळेस ऑफिसमधून घरी येतो आणि घरी आल्यानंतर तो डायरेक्ट आता रूमजवळ येतो आणि रमाला आवाज देतो की रमा कारण दरवाजा हा लावलेला असतो. अक्षय आला हे बघून आता माहीला आणि इरावतीला खूप टेन्शन येते. त्या दोघी सुद्धा म्हणतात की अरे देवा अक्षय तर आलाच आता. तर अक्षयचा आवाज ऐकून रमाला मात्र खूप आनंद होतो. रमा सारखी त्या दरवाजाकडे बघत असते आणि केव्हा ती अक्षयला बघेल असे तिला झालेले असते. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय काय होतं काय काय नाही हे बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.